बागलाण तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या दोधेश्वर येथील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। सटाण्यापासून 10 किलोमीटरवर असलेल्या या तीर्थस्थळासाठी सटाणा आगाराकडून दिवसभर विशेष बस सुरू करण्यात आली आहे। पांडव काळात या मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका आहे। राजा वीरसेन यांनी 450 वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। मंदिरांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे भाविक इथं श्रद्धेने दर्शनाला येतात। मंदिराच्या चारही बाजूंनी डोंगर असून निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे प्राचीन मंदिर आहे। पहाटे 4:30 वाजता अभिषेक व महापूजेनंतर दर्शनासाठी मंदिर खुले केले जातात। डोंगराच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक समाधान प्रदान करते। या ठिकाणी महाशिवरात्री व श्रावण महिन्यात यात्रा उत्सव साजरा केला जात असतो। श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार असल्याने पहाटे 4 वाजेपासूनच भाविकांनी श्री क्षेत्र दोधेश्वर इथं पायी जाण्यासाठी मार्गक्रमण केले होते। शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र दोधेश्वर येथून पायी जाण्यासाठी महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने जात असतात। सकाळपासून मंदिर व परिसरात भाविकांनी गर्दी केल्याने दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। या ठिकाणी फुले, फळे तसेच बिल्वपत्र, उपवासाचे पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांसह लहान मुलांची खेळणी व पाळण्याची दुकानं थाटली आहेत। मंदिर देवस्थानकडून येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडूचा प्रसाद दिला जातो।